करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जया चंद्रकांत परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठे कुंडेश्वरा हिरे दरित मुकुट शोभा शोभरा रंजून दिनो मोरे करणे देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन गमना देव जय देव जय तुझ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची तुझ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची तुझ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जया गंगोदर पीतांबर फणीवर वंदना सर सोन वक्र हे माझ्या भक्ताने आहे त्या शिवाचा कलियुगाच्या ठिकाणी मी ठेवला आहे पण काही का असेना थोडा वेळ कैलासावर बसवलं आणि माझ्या भक्तांना आशीर्वाद द्यावा एवढं नमः शिवाय कैलासावर माझ्या आधी येत असते आज विलंब स्वामी याच्याही मुळाची कारण याच्याही मुळाची कारण भक्तांना दर्शन देण्यासाठी गेले होते कोणत्या ठिकाणी तू गेली होती मृत्यू लोकांच्या ठिकाणी मृत्यू लोकांच्या ठिकाणी मग भक्तांना दर्शन देऊन पुन्हा थोडा वेळ या कैलासावर आपल्याला बसायचं आहे अजूनही आपले भक्त आहेत ते भक्त आपल्याला दर्शनासाठी तुझ्यासारखा भक्त जगाच्या पाठीवर होणे नाही मी तर असं म्हणतोय आपल्या मुखातले शब्द असत्य समजू लागल्या दिवसापासून अन्नाचा कण व पाण्याचा थेंब ज्यानं मुखात भाषण केला नाही तुमचं नाव घेतल्या वाचून तो उज्जैनी नरेश राज करणारा शुभांग अहो त्याची भक्ती या विश्वात थोर आहे त्याच्यासारखा शिवभक्त होणे नाही कसोटी जर का उतरला असेल तर त्याला पुढील मी शिवदर्शन मी देणार आहे महादेव म्हणजे भक्तांची सत्व परीक्षा तुम्ही घेणार होय भक्तांची सत्व परीक्षा कोणत्या तऱ्हेनं या नारदाला सुद्धा पाहायचंय मग नारदा तुला जर पाहायचं असेल तर त्याची परीक्षा घेण्याची शिवदत्त ब्राह्मणाच्या शिवना सर्वांगावर पुष्ट निर्माण एक सारखा सर्वांगातून दर्द पुवाते भगवंता दर्द पुवाते यात्रा नाही सरच भगवंता नाही कुठल्या मार्गाने जर का जात असेल तर जाणारे लोक माझ्यावर दगडफेक करतात
हीच का रे माझ्या जीवनाची अवस्था. याच अवस्थेनं माझ्या आयुष्याची वाळवंट केली. पौर्णिमेचा नकाशात्रचा प्रकाश या शिवदत्त ब्राह्मणाच्या जीवनातून केव्हाच अमावास्येची काळोखी रात्र या ब्राह्मणाच्या जीवनात भगवंता कसं रे सर याकडे नाही रे जाऊ कशाया मरण यातना जाऊ कशाया जाऊ कशाया जाऊ कशाया मरण यातना सांगू कुणाला या वेदना सांगू कुणाला त्याच्या बाबतीत काही सांगण्याचा प्रयत्न तू करतोय. म्हणजे आनंदाचीच बातमी. सांग लवकर. तुझ्यासाठी अरे तुझ्या कन्येनं काय केलं. अरे लवकरात लवकर तुला आजोबा काय बोलणं वाताळे शोधा रागाने लालबुंद झाला. नाही आजोबा बोलण्याचा भावाचा नाव एकच ज्या राजकर्त्या शुभांगण तुझ्या आणि त्याच्या द्वंद्वात तुझा स्वाभिमान मातीमोल केला. अरे त्याच राजा शुभांगण तुझ्या कन्येबरोबर विवाह केलाय. अगदी थाटा मोठा लग्न सोहळा आणि सुखाचा संसार ज्या सुखाच्या संसारासाठी जन्माच्या त्या बापाचा जर का हात न सोडला तो तर बाप विषारी सर्प म्हणून त्यांच्या संसाराची राख रांगोळी केल्याशिवाय नाही. नाट्य प्रेक्षक हो, सन्माननीय आमचे परममित्र आणि कट्टर शिवसैनिक विनोद झोरे महाराजा मंडळाचे कार्यकर्ते आमचे विनोदजी झोरे साहेब कट्टर शिवसैनिक यांनी आमच्या कलेला गौरव करण्यासाठी गुगल पेने 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यांचे तुमचे आभार म्हणून तमाम मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद घेऊन प्रकाश श्रीदेवी भगवती दशावतार नाट्यमंडळ देवगड मुंजे राणा डोंबोलीच्या वतीनं त्या बक्षिसाचा स्वीकार करतो आणि पुनश्च विनोद झोरे यांचे आभार मानून या बक्षिसाचा मी स्वीकार करतो. राजकर्त्याला शासन करण्यासाठी अगदी त्वरेनं निघालाय. जाऊ नकोस. कशासाठी. अरे ज्या राजकर्त्याशी द्वंद्व केला काय घडणार आहे. अरे गाडी नारदा पराक्रम नाही म्हणून नाही पण त्याने घनघोर युद्धात भक्ती पुढे ठेवली. शेवटी मला अपयश जरी आला म्हणजे कुठेतरी तुझ्यापेक्षा त्याची भक्ती श्रेष्ठ ठरते. मग ते शक्तीने साध्य होत नाही ते युक्तीने साध्य करायला हवं. राजा सावध असताना कधीच तुला विजय प्राप्त होणार नाही. याच्यासाठी तो बेसावध असताना घालायला हवा. योग्य संधीची मार्ग प्रतीक्षा आणि ही संधी कुठून कशी कोणत्या दिशेने येणार मी तुला दाखवतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे या राज्याच्या मुखावर निघालेले मुकुलकार की प्रतिदिनी कोणही माझ्या
राजपर्यंत राज्यापर्यंत आलं असेल तरी रिक्त हाताने कधीही मागे जाणार नाही हा संकल्प या राजा शुभांगाने केलाय. आणि नित्य प्रतिदिनी अगदी कालपर्यंत का होईना प्रत्येक याचकाच्या सुखा समाधानाची काळजी हा राजकर्ता शुभांग घेतोय. पण आजच्या दिनं पाहूया आजच्या दिनं कोण बरं आपल्या याचक या राजापर्यंत येतोय जेणेकरून त्याची इच्छा पूर्ण होईल. अरे परमेश्वराचा दुसरा अंश म्हणजे राजा आणि असा तत्व तुझ्या देहात कुठं वावरत नाही आणि त्याच तत्वाला या शिवरत्न हो ब्राह्मण हो आजच्या दिना भरल्या राज दरबारात या राजदरबाराला लाजवण्याचं कर्तव्य तुम्ही करता. कारण वृत्ती लोकात कुणी देव जर म्हटलं गेलं असेल तर ते ब्राह्मण होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ग वृत्ती लोकात निर्माण झाले. ब्राह्मणाला भूदेव म्हटलं गेलं कारण वृत्ती लोकात खरा देव कोणी असेल तर तो ब्राह्मण होय. म्हणूनच राजा शुभांग आपल्या पूज्य पवित्र अभिवादन करतो. राजा आहे तुला शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद या ब्राह्मणाचा. मनाचं समाधान झालं. पण राजा समाधानाची कक्षा मात्र मी नाही रे ओलांडू शकत. समाधान माझ्यापासून कितीतरी कोसाच्या अंतरावर राहिलाय. असमाधानी असणारा ब्राह्मण आज तुझ्या द्वारावर आलाय तो का आणि कशासाठी माहिती? का आणि कशासाठी? एक तू म्हणे शिवयाग आरंभला आणि या शिवयागात येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा आकांक्षा तू पूर्ण करतोय असं आम्ही ऐकलंय. राजा शुभांगाने संकल्प केलाय की नित्य प्रतिदिनी द्वाराशी कुणीही येऊ द्या. या शब्दांना जर का अंत करण्याचा पाठपुरवठा नसेल अरे वाऱ्यात आलारीपेक्षाही त्या शब्दांची किंमत हटकी ठरते बरं. तेव्हा एवढंच मला प्रथम दर्शनी तुझ्याकडून वचन. राजा तुझ्या शब्दावर विश्वास आहे पण माझ्यावरचा विश्वास संपलाय म्हणून राजा या हतभागी ब्राह्मणाला वचन दे. बोलावर तुमचा विश्वास आहे पण परिस्थितीवर तुमचा विश्वास नाही. मग या राजाजवळ वचन टाकतात. इच्छा शुभांग पूर्ण करणार आहे. राजा शुभांग पूर्ण करणार आहे. सांगा म्हणतो इच्छा तुमच्या मनात आवडते. राजा या जीवनाला मी फार कंटाळलो होतो. जगू की मरू हात माझ्या नजरेसमोर उभा राहिलेला प्रश्न होता. पण जगण्याची आशा संपली. आता आयुष्य संपेल या भीती मोठी आयुष्य मार्गक्रमण करीत असता एका महाभागाने मला सांगितलं ब्राह्मणाचा उज्जैनी पर्यंत गेल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण. एका महाप्रतिव्रतेनं जर का तुझ्या या सर्वांगाला झालेल्या कुष्ठरूपी देहात जर का सेवा केली असेल होय तुझं हे कुष्ठ दूर योग्य होईल. परिस्थिती निघून जाईल. तुझ्या आयुष्यातील सगळे चांगले दिवस येतील. तुझा रोग बरा होईल. म्हणून राजा मी तुझ्या पतिव्रतेने जर तुमची सेवा केली असेल तर शरीराला जडलेला व्याधी तुमच्या दूर होणार आहे. हे जे कुष्ठ तुमच्या शरीराला जडलेलं आहे ते मुळापासून नष्ट होणार आहे. मग सांगा होते तुमच्या मनात राजा
तुझ्या हृदयाला मी हात घालतोय एवढं लक्षात ठेव. अगदी हृदय पाषाणाप्रमाणे घट्ट करून आहे या संज्ञेला तू पात्र झाली आहेस. पण मला सांगा पण आज हे तुमच्या मुखातून शब्द का बरं? यालाही त्याच प्रकारच्या गोष्टी अवलंबून कुष्ठरोगाला पीडित झालेला ब्राह्मण आपल्या सदरापर्यंत आले. हे पावित्र्याच्या पुण्याकडे हे अवताराच्या संकेत ज्या चरणी आमचा सुद्धा मला सांगा श्यामले, पाहिलं? हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यापर्यंत आले हा, पण कोणत्या उद्देशाने? मला सांग हा, राजा शुभांगने जो संकल्प केलाय हा. तो संकल्प मला माझ्या महादेवाच्या भेटीपर्यंत घेऊन जाणारा असं मला वाटतं. बरोबर पण त्यांच्या मुखावाट निघालेले मुकुंदगार असे कोणते त्यांच्या मुखावाट निघालेले मुकुंदगार कोणते माहिती आहे का? या व्याधीतून जर मला मुक्त व्हायचं असेल हा. तर राजा एक पतिव्रता हवी आहे. आणि ती पतिव्रता म्हणजे तुझी भार्या. असा गोष्ट आलेला आहे तो आपल्या पत्नीचा अगदी विवाह झाल्यानंतर देखील नुकतंच आपलं लग्न झालं आणि असं असताना सुद्धा संसाराची सुखी स्वप्न मी पाहतो आणि एकाएकी हे ब्राह्मण येऊन माझी मागणी करते. नाही स्वामी स्वामी क्षमा करा मला. श्यामले, पण या श्यामलेला हे मात्र मुळीच नाही. पण स्वामी एक सांगते तुम्हाला याच्यावर दुसरा पर्याय नाही. आपल्या राज्यामध्ये अशा कित्येक पतिव्रता स्त्रिया आहेत. मग त्यांना त्यांच्या सेवेसाठी पाठवा. नाही श्यामले, काळजावर दगड ठेवून मी जो निर्णय घेतलाय मला सांग, ज्या पतिव्रतेची त्या महंतांनी मागणी केली त्यांच्या इच्छा भंगाचा पातळ तरी स्वामी पण मला सांगा हो, हे माझे ते होणार नाही. कारण क्षणभरही मी तुम्हाला सोडून राहू. श्यामले, अगदी सक्तीचा जोखड जरी तुझ्यावर ठेवावा लागला तरी चालेल. हा सोडते कळकळीची विनंती करते. एखादी दुसरी स्त्री पहा आणि तिला त्यांच्या सेवेत पाठवा. मी नाही जाऊ शकत. आणि तुला काय वाटतं, मीही या गोष्टीसाठी सहज तयार झालो की काय? नाही ग.